अमानुष अत्याचाराला बळी पडलेले तिहेरी हत्याकांडाचे शिकार झालेले जाधव कुटुंबीय जाऊन 7 दिवस उलटलेत। मयत संजय जाधव यांचे आईवडील आपल्या मुलाच्या, सुनेच्या आणि नातवाच्या हत्येचं रहस्य उलगडण्याची वाट पाहत आहेत। सोमवारी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी जवखेड खालसा येथे जाऊन दुःखाचा डोंगर कोसळलेल्या त्या जाधव कुटुंबियांची भेट घेतली। सांत्वन करून आरोपींना कठोर शिक्षा मिळवून देण्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलं। त्यानंतर त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणीही केली। यावेळी अजित पवारांनी आपलं मत व्यक्त केलं। इतक्या क्रूरपणे एखादी गोष्ट एखादी व्यक्ती करू शकते, अर्थात ती एक व्यक्ती आहे का अनेक जण आहेत हे अजून समोर त्या ठिकाणी आलेलं नाही। वास्तविक ही जी काही घटना घडली त्यांच्या आई वडिलांचं सगळ्यांचंच आमचंही सगळ्यांचं म्हणणं एवढंच आहे की ज्यांनी कोणी केलेले त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे। कुणाचं अशा पद्धतीनं कृत्य करण्याचं धाडस देखील होता कामा नये, परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये राहून हे सगळ्या गोष्टी करण्यात आल्या पाहिजे। वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळे राजकीय पक्ष किंवा वेगवेगळ्या संघटना ह्याच्या संदर्भातले आंदोलन करतायत, बंद करतायत। माझा पण त्या नवीन सरकारला किंवा आता जे कोणी संबंधित अधिकारी ह्याच्याबद्दलचा तपास करतायत त्यांना त्या ठिकाणी हेच सांगणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय कुणाचा दबाव अजिबात येऊन देता कामा नये आणि काय जे काही घडलेलं आहे ते लोकांच्या समोर वस्तुस्थिती त्या ठिकाणी आली पाहिजे। दहशतीचं वातावरण झालेलं आहे, सगळे फॅमिली किंवा आजूबाजूचे लोक देखील काळजीमध्ये सगळे पडलेले आहेत। अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती आहे। सत्तेत असताना भरपूर घटना आम्ही पाहिल्या आहेत। कुठल्याही गुन्ह्याचा शोध करायचा असेल तर वेळ लागतो, त्यामुळे पोलिसांना वेळ द्या असं आवाहन अजित पवार यांनी केलं। C24 साठी विशेष प्रतिनिधी हरिहर गर्जे, पाथर्डी।